गाईज एक गोष्ट मी दरवेळी बोलत आलो की मी तन्वीला का सपोर्ट करतो. तन्वी ही मास्टर माइंड आहे. ह्या तुम्ही इग्नोर करा, तिला काही करा, मला काय घंटा फरक पडत, ती मास्टर माइंड आहे तर आहे. मास्टर माइंड काय आहे माहितीये का, तिला प्रत्येकाची स्ट्रॅटेजी कळते, कोण काय वागतंय, कोण कुठं ऍक्शन घेते आणि कोण रिॲक्शन देते, आणि कोणाला कॅमेराचं इम्पॉर्टन्स कधी पाहिजे किंवा कोण कशासाठी काय करतंय ही तिला पद्धतशीर माहितीये. तुम्ही या गोष्टी कधीच नाही. आता मी एक सुंदर एक एक्सपिरियन्स म्हणजे माझं, मी जेव्हा मला कळलं ती गोष्ट की तिनं काय एक्झॅक्टली काय बोललं, जेव्हा रुचिता रडली बिडली, विशालनी धोका बिका दिला, लय तिला म्हणजे डोक्यात बिक्यात काहीतरी आलं त्या गोष्टी, राखी समोर ती पडली पण, बरं ठीक आहे, बेशुद्ध पडली, नाटकी केली, बरं ठीक आहे, तिने सिंपथी गेन केला, ही बरोबर कळलं. कारण तन्वीने एक गोष्ट काय बोलली माहितीये का, तिला माहिती आहे की ती इंडिव्हिज्युअल खेळू शकत नाही, कारण ती निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि ती इंडिव्हिज्युअल खेळू शकत नाही विशाल शिवाय, कारण त्यांचा दोघांचा गेम एकमेकांशिवाय नाही राहू शकत. आणि जेव्हा त्यांना इंडिव्हिज्युअल वेळ येईल तेव्हा त्यातला एक कोणतरी एविक्ट होणार म्हणजे होणार, हे 100% म्हणजे तन्वीचं प्रेडिक्शन पण आहे. आणि माझं तर म्हणणं आहे की हे दोघं आहेत ना एकमेकांना, असं मला वाटतं बिग बॉसनी गम लावून आहे ना दोघांना चिटकून ठेवा, आणि त्यांना आहे ना इंडिव्हिज्युअल नाही, त्यांना इंडिव्हिज्युअल दोघांना मिळून इंडिव्हिज्युअल गेम म्हणून घ्या, मग त्यातलं ती जिंकायचं. तन्वीला तेव्हा तरी हरू शकताय का बघा, कारण ती दोघं आहे ना, एक हिथलं सांगते बाप बेटी जोडी झाली, आणि असं नाही चालत. आणि रुचिताला वाटतंय की ती गुतणार नाही, ती गुतच गेली आणि ते विशाल गुतवणार आहे. विशाल तिथं 2 पोरी आल्या, तो बावरलाय कुठल्या कोणाकडे जाऊ काय करू, आणि म्हणतोय की रुचिता मी समजवतो, मी माझ्याकडे वळून घेतो. नाही होणार, रुचिता तुझा काटला जातोय ग बाई. आणि तिथं तन्वी सगळं मास्टर माइंड, तिला सगळं कळतंय की काय गोष्टी काय चाललंय आणि तुझ्याबद्दल पण काय चाललंय. आणि तू बोलली ना ऍट दी एंड, रुचितानं स्वतःनं मान्य केलं, तन्वी यार सॉरी यार, तुला मी बोलले, चुकीचं केलं, हे केलं ती केलं. कसं आहे, वक्त सबको दिखाता है अपनी औकात, तो दिखा दिया रुचिता को, ले बात.